नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। आपल्याला कितीही कंटाळा आला तरी महाराष्ट्रात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्या थांबल्या नाही पाहिजे, त्याचं विश्लेषण पण झालं पाहिजे। आणि खास करून जिथे श्री एकनाथ शिंदे यांचा गड आहे त्या ठाण्यामध्ये मी जर तुम्हाला असं सांगितलं की एक असं पद तयार केलं गेलं की जे पदच आस्थापनामध्ये नाही आहे, सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग, आणि ते वेगळं पद तयार करून त्याच्या आधी उपायुक्त पदावरून जो व्यक्ती निवृत्त झाला होता त्याच्या जागी नियुक्त करायचं, तर उपायुक्ताच्या ऐवजी सहाय्यक आयुक्त महानगरपालिका अशा पद्धतीचा पद संरचनेचा भाग तयार करून 3 अधिकाऱ्यांनी याच्यासाठी बोली लावली त्यांनी बोली। आणि ती बोली कितीची असावी? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 7 कोटी रुपयाची। म्हणजे ज्याला कोणाला ह्या पदावरती बसायचे त्यांनी 7 कोटी रुपये द्यायचे। आता ह्या उर्वरित दोघांना द्यायचे का त्याचे जे पॉलिटिकल मेंटॉर आहेत त्यांना द्यायचे माहीत नाही, पण अशी ही 7 कोटी रुपयाची बोली लागली। आणि 7 कोटीच्या बोलीनंतर त्या ठिकाणी तो व्यक्ती आला की नाही माहीत नाही, पण त्या ठिकाणी दुसरा व्यक्ती आला, आणि तो व्यक्ती आहे जो आत्ता 35 लाख रुपयाची लाच घेत असताना महापालिकेचा जो उपायुक्त पकडला गेला आहे त्या उपायुक्ताची। आणि मग त्या ठिकाणी 35 लाखाच्या लाच घेत असताना एसीची सवय होती ह्या गृहस्थाला, आज त्याला विना फॅनच्या खोलीमध्ये जाऊन बसावं लागलं, पण त्याला काही त्याचं वाटणार नाही। एवढी माया त्यांनी जमा केली असेल। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यानं 35 लाखाची लाच घेतली आणि त्या प्रकरणामध्ये शुक्रवारी सुशांत सुर्वे या आणखी एका आरोपीला अटक केली। हा आरोपी कोण आहे किंवा यातले जे इतर दोघं जण आहेत हे एजंट आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत 9 प्रभाग आहेत आणि त्या प्रत्येक प्रभागामध्ये अतिक्रमणं झालेली बांधकाम आहे आणि त्याचा प्रत्येक स्लॅबचा रेट ठरला आहे। हे किती इंटरेस्टिंग आहे बघा। एखाद्या भागामध्ये एखादी अनधिकृत इमारत झाली की पहिला स्लॅब पडला की 5 लाख रुपये, तिथला उपायुक्त जो कोणी असेल त्याच्यावरचं जे पद असेल, सहाय्यक आयुक्त असेल किंवा आयुक्त असेल, त्याच्यासाठी वेगळे 7-8 लाख रुपये। म्हणजे प्रत्येक स्लॅबला तुम्हाला कमीत कमी 12 ते 15 लाख रुपये ह्या अधिकाऱ्यांना द्यायचे। मग 7 कोटी रुपयाची बोली लावतील नाही तर काय होईल? जर तिथे 300-350 अनधिकृत बांधकाम आहेत आणि कोर्ट सांगताय की अरे ही तिथे एक शौकत बाग म्हणून भाग आहे की त्या भागामध्ये ही अनधिकृत बांधकामं उभा राहिली कशी? कोर्टाला हा प्रश्न पडला। जे उल्हासनगरमध्ये झालं, जे डोंबिवलीमध्ये झालं, तेच ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालं। आणि MMR रिजनमध्ये ही जी अनधिकृत बांधकामं उभा राहिली त्यातनं एक मोठं नेक्सस तयार झालं की जे मुख्य प्रवाहात त्या अर्थव्यवस्थेमध्ये कधीच रिफ्लेक्ट होत नाही। त्यामुळे 7 कोटी रुपये द्यायला परवडतात। समजा माझ्या कार्यकाळामध्ये एक भ्रष्ट अधिकाऱ्याच्या कार्यकाळामध्ये 100 अनधिकृत बांधकामं झाली, 7 कोटी रुपये तर त्याचे असेच 2 इमारतीमधूनच निघून जातात। इतकं मोठं हे रॅकेट आहे। आणि हा जो शंकर पाटोळे आहे हा तर बाबा थेट 15-20 लाख रुपये प्रत्येक स्लॅबला घ्यायचं। प्रत्येक स्लॅब पडला की 7 माळ्याच्या बिल्डिंगला ह्याचे 15-20 लाख रुपये प्रत्येक स्लॅबला ठरलेले असायचे। म्हणजे 7-5 35, 3.5 कोटी रुपये तर हा एका बिल्डिंगला घ्यायचा। आता मग त्याला 3-6 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। एरवी महापालिकेत चांगला तामझाम असलेला आणि एसीचा सवय असलेला हा जो पाटोळे आहे हा सध्या ठाणे नगर पोलिसाच्या बिगर फॅनच्या कोठडीत ढासाचा सामना करत रात्र काढतोय। मला आय रिअली डाऊट की असं काही होत असेल म्हणून। त्याला डाळ भात आणि 3 पोळ्या दिल्यात। पाटोळे याला ACBची कोठडी मिळाल्यावर त्याच्यासाठी 3 आरोपींना ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या सामान्य आरोपीसाठी असलेल्या कोठडीत ठेवले। आरोपींना मिळणारा डाळ भात, 3 पोळ्या आणि भाजी एवढं त्याला जेवण दिलं जातं। पण हे आणि याच्यासारखे निर्लज्ज अधिकारी काय म्हणतात, ठीक आहे ना, एवढा काळ आपल्याला त्रास झाला, पुन्हा आपण त्याच्यातनं बाहेर येऊ आणि आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा पैसे खाता येतील। असे किती अधिकारी मी तुम्हाला सांगू की जे लाच घेताना पकडले गेले, सेवेत निलंबित झाले आणि पुन्हा सेवेत आले आणि अगदी क्रीम पोस्टला बसले। आता ह्या प्रकरणामध्ये एकूण 25 लाखाचा हप्ता घेताना 35 लाखापैकी हा 10 लाखाची रक्कम ज्या बँक खात्यामार्फत त्यानं स्वीकारली आहे त्यातल्या सुशांतला वगैरे अटक झाली। पण मला खात्री आहे की हे प्रकरण जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही आहे। जर अधिकाऱ्यामध्ये रस्सीखेच होऊन 7 कोटीची बोली लावली जाते तर याच्यामागे कुणीतरी पॉलिटिकल मेंटॉर असणारच आहे, त्याच्याशिवाय हे होत नाही। आणि मग ठाणे महापालिकेच्या क्रीम पोस्टिंगसाठी हा जो विभाग सतत चर्चेत असतो तो शहरातल्या बेकायदा बांधकामामुळं जसा चर्चेत राहतो तसाच या बोलीमुळं चर्चेत राहतो। आणि आत्ताही नवीन माहिती आलेली नाही, तिथे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सगळ्यांना माहिती आहे, म्हणून एक शक्यता आहे की याच्यामध्ये आणखी बरेच लोक गुंतलेले आहेत। आता ते कसे अटक होतील, खरोखरच अटक होतील का, हा भाग आहे।
ठाणे शहरात बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयानं ठाणे महापालिकेवरती ताशेरे ओढले असताना आता त्याच विभागातला हा जो 35 लाख रुपयाचा लाच घेताना पकडला गेला आहे, तर आता कोर्टासमोर आहे की पालिका हद्दीत 300हून अधिक बेकायदा बांधकामं सुरू आहेत आणि त्या बेकायदा बांधकामावरती अनधिकृत बांधकामासंदर्भात 2021मध्ये तक्रार झाली होती आणि तेव्हा लोकायुक्तांनी म्हटलं होतं की अनधिकृत बांधकामांना दिवे पाणी देऊ नका, असं असून सुद्धा ह्या अशा मस्तवाल निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांनी तिथे पाणी दिलं, सगळ्या सुखसुविधा दिला आणि त्याच्यातनं हे पैसे कमवत राहिले. आणि मग 1.5 वर्षापूर्वी अतिक्रमण विभागाची जबाबदारी शंकर पाटोळेवरती जेव्हा आली तेव्हा हे 7 कोटी रुपयाचं जे प्रकरण होतं ना ते याच्याशी निगडीत होतं की ह्यांनी ते 7 कोटीवाले जे 3 अधिकारी होते त्यांना असंच उडवलं. त्याच्या जागी हा स्वतः बसला. त्याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की या अधिकाऱ्यांना 7 कोटीच्या ऐवजी किती लाच दिली असेल. कोरोना काळात बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून आजी माझी अशी 14 सहाय्यक आयुक्ताची चौकशी झाली होती, परंतु या चौकशीचं पुढं काय झालं हे ठाणे महापालिका आजही उत्तर द्यायला तयार नाही आहे. आणि मग इमारतीवरील कारवाई टाळण्यासाठी ह्या अधिकाऱ्यांनी दिलेले कोर्टातले कारणं काय आहेत बघा. 2013च्या एप्रिलमध्ये मुंबईत एक अशीच घटना घडली. लक्की कंपाऊंड इमारत खाली पडली. या दुर्घटनेत 74 जणांचा जीव गेला. त्यात पालिकेच्या 2 अधिकाऱ्यासह एक माजी नगरसेवकाला अटक झाली. या दुर्घटनेनंतर बेकायदा बांधकामांचा सिलसिला थांबेल असं वाटलं होतं, तसं झालं नाही. उलट कळवा, मुंब्रा, दिवा, घोडबंदर अगदी नौपाड्यात सुद्धा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं बेकायदा बांधकामं उभीच राहिली. अशात मग जेव्हा कोर्टाने विचारलं तेव्हा फक्त मुंब्रा आणि शीळ भागातल्या 21 इमारतीवरती कारवाई केली. ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बांधकामावर कारवाई टाळण्यासाठी काय कारणं सांगतात तर आम्हाला पोलिसाचा बंदोबस्त नाही आहे, कधी कधी नागरिकच अतिक्रमण करतात आणि मग आम्ही काहीच करू शकत नाही. आणि मग हे बेकायदा रॅकेट तयार होतात. तर ते बेकायदा रॅकेट कसं आहे बघा. लकी कंपाऊंड दुर्घटना घडली तेव्हा या विभागाच्या प्रमुखासह एकाला अटक केली, तर त्या विभागाची जबाबदारी घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्याकडे देण्यात आली. नव्यानं जबाबदारी दिल्यानंतर सुद्धा तिथे अनधिकृत बांधकामं थांबलीच नाहीत. उलट प्रत्येक स्लॅबचा रेट वाढला. पूर्वी जे काही 3-4 लाख रुपये मिळायचे तर आता कोर्टाचाही दणका आहे आणि माध्यमही विचारतायत. मग त्यांनी काय केलं तर 3-4 लाखाच्या ऐवजी 5 लाख 7 लाख अशा पद्धतीनं ह्या प्रत्येक स्लॅबसाठीची लाच वाढवली. तर हे असं आहे प्रकरण ठाण्यातलं. तर ह्या प्रकरणामध्ये जे कुणी बडे धेंडे आहेत ते जोपर्यंत पकडले जात नाहीत, त्यांना जोपर्यंत चक्की पिसिंग होत नाही तोपर्यंत हे चालूच राहणार आणि याच्यामध्ये अशाच बातम्या येत राहणार आणि असेच अधिकारी पकडले जाणार. हेच अधिकारी पुन्हा सेवेमध्ये येणार आणि गरज पडली तर यांना आदर्श अधिकारी म्हणून पुरस्कार पण मिळणार आणि ते एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये मी अधिकारी म्हणून कसं उत्तम काम केलं हेही सांगतील किंवा पुढं चालून ते स्वतःचं आत्मचरित्रसुद्धा लिहितील. शेवटी काय कोठडीमध्ये गेले 4 दिवस राहिले, फरक काय पडतो? आपलं तर लक्ष राहीलच त्याच्याकडे. थांबूया.